पावसासंदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या। काल रात्रीपासून पंढरपूर, माढा, सांगोला, मंगळवेढा आणि करमाळा भागाला मुसळधार पावसानं झोडपलाय। सीना कोळेगाव धरणामधून 45,000 क्युसेक विसर्गानं पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालंय। उंदरगाव केवड पुलावर पाणी येऊ लागल्यामुळे वाहतूकही सध्या बंद करण्यात आली आहे। तर माढ्यामध्ये पुन्हा एकदा अनेक ओढ्यांना पाणी आलंय। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। काल रात्रीपासून पुन्हा एकदा पावसाने सोलापूर जिल्ह्याला झोडपायला सुरुवात केलेली आहे। पंढरपूर असेल, सांगोला असेल, मंगळवेढा असेल, माढा असेल, करमाळा असेल, या सर्वच ठिकाणी रात्रभर पाऊस कोसळत आहे आणि सकाळी थोडा वेळ उसंत घेऊन पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे, ज्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालेलं आहे। ज्या पद्धतीने माढ्यातला पूर, महापूर नुकताच सीना नदीचा ओसरला होता, आता पुन्हा एकदा सीना कोळेगाव डॅम मधनं पाणी सोडायला सुरुवात झालेली आहे। जवळपास 40,000 क्युसेकच्या घरात पाणी सोडलेलं आहे। अजूनही गावातलं पाणी नुकतंच हटत होतं महापुराचं, मात्र पुन्हा एकदा ह्या पावसाच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळं आणि सध्या सुरू असलेल्या पावसामुळं फार मोठा दणका शेतकऱ्यांना आणि स्थानिकांना बसत आहे। काल रात्री सुरू झालेला पाऊस अजूनही थांबलेला नाहीये आणि अजूनही मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळेल अशी परिस्थिती इथं दिसत आहे। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा, माढा।